इयत्ता 8वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 10, लिओनार्दो दा व्हिंची हे जे स्थूलवाचन आहे, या स्थूलवाचनाचा आपण अभ्यास करत आहोत. त्याचे लेखक आहेत अच्युत गोडबोले व सहलेखिका आहेत दीपा देशमुख. पाठीमागील भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की शिल्पकार दगडातला नको असलेला भाग हा काढून टाकत असतो, तर चित्रकार चित्रातल्या जागा हव्या असलेल्या गोष्टींनी त्या ठिकाणी भरत असतो. म्हणजे शिल्पकार आणि चित्रकार यांच्यामधील असलेला जो काही फरक आहे, तो फरक या ठिकाणी लेखकांनी सांगितलेला आहे. लिओनार्दो दा व्हिंची यांचा जन्म कुठे झाला, त्यांचं जीवन कशा पद्धतीनं घडत गेलं, या गोष्टीचा आढावा आपण पाठीमागील तासाला घेतलेला आहे. तर राहिलेला जो काही स्थूलवाचन पाठाचा जो काही भाग आहे, या भागाचा अभ्यास आपण आज करणार आहोत. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय आणि ती गोष्ट नीट समजल्याशिवाय लिओनार्दो कामाला सुरुवात करत नसे. म्हणजे कोणतीही गोष्ट असू द्या, त्या गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय आणि ती गोष्ट पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय लिओनार्दो त्या कामाला सुरुवात करत नसे. कल्पनाशक्ती ही विचारांच्या आधी येते आणि नंतर आकार येतात असंही त्याला वाटे. 1472 साली लिओनार्दोनं ख्रिश्चन कथेवर आधारलेलं ॲनन्शिएशन नावाचं पहिलं तैलचित्र काढलं. लहानपणापासूनच लिओनार्दोला स्पर्धा करणं आणि वादविवाद करणं आवडत नसे. तो खूपच शांतताप्रिय होता. जिथे पक्षी विक्रीला ठेवलेले असत, तिथे जाऊन लिओनार्दो तो विक्रेता म्हणाल त्या किमतीला ते पक्षी विकत घेऊन लगेचच त्यांना पिंजऱ्यातून मुक्त करत असे. युद्ध आणि युद्धामुळे होणारा रक्तपात आणि मनुष्यहानी या गोष्टींबद्दल त्याला प्रचंड तिटकारा होता. लिओनार्दो दिसायला अत्यंत देखणा होता. उठावदार गुलाबी रंगाचे कपडे घालणं आणि टापटीप राहणं लिओनार्दोला खूपच आवडे. या ठिकाणी लिओनार्दो दा व्हिंची विषयी काही खास वैशिष्ट्ये त्या ठिकाणी सांगितलेली आहेत की लिओनार्दो व्हिंची त्या ठिकाणी बाजारामध्ये गेल्यानंतर काही पक्षी त्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेले असत. हे पाहिल्यानंतर तो विक्रेता सांगल त्या किमतीला ते पक्षी तो विकत घेत असे आणि ताबडतोब लगेच त्यांना पिंजऱ्यामधून मुक्त करत असे. लिओनार्दो दिसायला अत्यंत देखणा होता. उठावदार गुलाबी रंगाचे कपडे घालणे आणि टापटीप राहणे त्याला त्या ठिकाणी आवडत असे. युद्ध आणि युद्धामुळे प्रचंड होणारा जो काही रक्तपात आहे आणि जी मनुष्यहानी आहे, या गोष्टीबद्दल त्याला तिटकारा असे. त्याचा आवाजही सुरेल होता, त्यामुळे तो गायला लागला की लोक मंत्रमुग्ध होऊन त्याचं गाणं ऐकत. लूट नावाचं तंतुवाद्य वाजवण्यात तो वाकबगार होता. तो नेहमीच प्रसन्न आणि आनंदी असे आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागत असे. लूट नावाचं जे काही तंतुवाद्य आहे, ते तंतुवाद्य वाजविण्यामध्ये लिओनार्दो दा व्हिंची हा अतिशय तरबेज किंवा पटाईत होता. लिओनार्दोची सर्वोत्कृष्ट समजली जाणारी प्रचंड गाजलेली जग प्रसिद्ध कलाकृती म्हणजे मोनालिसाचं चित्र. समोरचं जे काही चित्र आपल्याला दिसत आहे, तेच म्हणजे जग प्रसिद्ध मोनालिसाचं चित्र. ही कलाकृती
ही त्यांची आहे. 1503 ते 1505 अशी 3 वर्ष लिओनार्दो या चित्रावर काम करत होता. मोनालिसाच्या चेहऱ्यावरचं स्मित आजही भल्या भल्यांना कोड्यात टाकतं. फ्रान्सेस्को दी बार्टोलोमिओ डेल गिओकोंडो नावाच्या एका व्यापाऱ्याच्या मोनालिसा उर्फ मॅडोनालिसा नावाच्या 24 वर्षाच्या बायकोचं हे चित्र होतं. हे चित्र ला गिओकोंडा या नावानंही ओळखलं जातं. जे मोनालिसा जे त्यांनी चित्र काढलेले आहे की जे जग प्रसिद्ध अशी त्यांची कलाकृती आहे, हे जवळजवळ 3 वर्ष या चित्रावरती ते काम करत होते. मोनालिसा उर्फ मॅडोनालिसा एका व्यापाऱ्याच्या पत्नीचं काढलेलं हे चित्र आहे की जे चित्र ला गिओकोंडा या नावानं देखील त्या ठिकाणी ओळखलं जात आहे. हे चित्र काढताना लिओनार्दोनं मोनालिसा हिला मॉडेल म्हणून बसून राहण्याचा कंटाळा येऊ नये म्हणून तिचं मन रमवण्यासाठी गायन वादकही ठेवले होते असं म्हणतात. एकाच ठिकाणी बसून कंटाळा येऊ नये, एक मॉडेल म्हणून त्या ठिकाणी बसू नये म्हणून तिचं मनोरंजन करण्यासाठी त्यानं गायक आणि वादक सुद्धा त्या ठिकाणी ठेवलेले होते. आजही इतक्या वर्षानंतर मोनालिसाच्या डोळ्यातली ओलसर चमक आणि तेज अचंबित करणार आहे. मोनालिसा हे चित्र आज पॅरिसच्या लुव्र संग्रहालयात आहे. मोनालिसा हे चित्र आज कुठे आहे तर मोनालिसा हे चित्र आज पॅरिस या शहरामधील लुव्र या संग्रहालयात आहे. लिओनार्दो दा व्हिंची कोण नव्हता. तो एकाच वेळी चित्रकार, शिल्पकार, वास्तुशास्त्रज्ञ, शरीरशास्त्रज्ञ, गणिती, वैज्ञानिक, संशोधक, लष्करी अभियंता, साहित्यिक, संगीतकार, नेपथ्यकार, लेखक, तंत्रज्ञ आणि तत्वज्ञ या सगळ्या भूमिका निभावणारा कलावंत होता. एक कलाकार म्हणून, कलावंत म्हणून लिओनार्दो दा व्हिंची यांनी असंख्य घटकांचा त्या ठिकाणी अभ्यास केलेला होता. लिओनार्दोनं काढलेल्या मॅडोना ऑन दी रॉक्स, लास्ट सपर आणि मोनालिसा यांसारख्या मोजक्या चित्रांनी त्याचं नाव जगात अजरामर झालं. लिओनार्दोनं अनेक यंत्रही तयार केली, अनेकांचे आराखडे तयार केले आणि अनेक गोष्टींचे शोधही लावले. आज आपण जी हेलिकॉप्टर्स बघतो तशाच हेलिकॉप्टरची लिओनार्दोच्या नोंदवह्यात अनेक रेखाटनं आणि गणितं आपल्याला बघायला मिळतात. सायकल अस्तित्वात येण्यापूर्वी 300 वर्ष आधीच लिओनार्दोनं सायकलचा आराखडा तयार करून ठेवला होता. सायकलचा शोध लागण्याच्या अगोदरच 300 वर्ष अगोदर त्यांनी हा आराखडा त्या ठिकाणी तयार करून ठेवलेला होता. म्हणजेच या ठिकाणी लिओनार्दो व्हिंचीची असलेली दूरदृष्टी, त्यांची असलेली बुद्धिमत्ता, त्यांची असलेली कल्पकता या गोष्टीचा या ठिकाणी आवर्जून आपल्याला उल्लेख करता येईल. लिओनार्दोच्या नोंदवह्यांचा अभ्यास करून त्यांतली तंत्र समजून घेण्याचे अभ्यासकांचे प्रयत्न आजही चालू आहेत. आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत लिओनार्दोनं वेगवेगळ्या विषयांवर टिपणं करून ठेवली होती. त्यात प्रकाशविज्ञान, आवाजविज्ञान, मेकॅनिक्स, हायड्रॉलिक्स, उड्डाण, खगोलशास्त्र, शस्त्रविज्ञान आणि शरीरविज्ञान
यांच्याविषयीचं संशोधन करून विचार आणि इतर माहितीही त्यानं टिपली होती. 3,500 पानं होतील अशा त्याच्या 19 वह्या आजही उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या घटकांवरती, विषयांवरती त्यांनी संशोधन केलेलं होतं. त्या विषयांवरती त्यांनी टिपणं करून ठेवलेली होती की जे आजच्या पिढीला त्या टिपणांचा त्या ठिकाणी उपयोग त्या ठिकाणी होत आहे. काही गोष्टींचे आराखडे त्यांनी जे तयार केलेले आहेत त्या आराखड्यांचा अभ्यास सध्याचे जे काही शास्त्रज्ञ आहेत, जे काही तत्वज्ञ आहेत, ते या गोष्टीचा अभ्यास करत आहेत आणि आधुनिक त्या ठिकाणी संशोधनासाठी ते या गोष्टीचा उपयोग करून घेत आहेत. जवळजवळ 3,500 पानं होतील अशा त्याच्या 19 वह्या आजही त्या ठिकाणी उपलब्ध आहेत की ज्या वह्यांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती टिपणं करून ठेवलेले आहेत. मग त्या टिपणामध्ये प्रकाश विज्ञान, आवाज विज्ञान, मेकॅनिक्स, हायड्रॉलिक्स, उड्डाण, खगोलशास्त्र, शस्त्रविज्ञान आणि शरीर विज्ञान यांच्याविषयीचं जे त्यांनी संशोधन केलेलं आहे त्या संशोधनाच्या संदर्भामध्ये, त्याचबरोबर इतर माहितींची जी काही टिप्पणी आहे ती माहिती त्या वहीमध्ये आजही त्या ठिकाणी उपलब्ध आहे. 2 मे 1519 या दिवशी वयाच्या 67व्या वर्षी कला आणि विज्ञान या दोन्हीही शाखांत संचार करणाऱ्या लिओनार्दोनं या जगाचा निरोप घेतला. आपली चित्र, शिल्प, आपण बांधलेल्या इमारती, पूल, तसंच आपलं संशोधन हे सारं जगासाठी तो आपल्या मागे ठेवून गेला. आणि एकाच वेळी त्या ठिकाणी कला असेल, विज्ञान असेल, या दोन्ही शाखांमध्ये उत्तुंग भरारी मारणारे लिओनार्दो दा व्हिंची 2 मे 1519 रोजी ते हे जग सोडून गेले. अशा पद्धतीनं आपलं जे काही स्थूल वाचन आहे त्या स्थूल वाचनाचा आपण आढावा घेतलेला आहे. या स्थूल वाचनाच्या अनुषंगानं जे काही कृती प्रश्न आहेत त्या कृती प्रश्नांचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणचा जो काही आपला एक तक्ता आहे त्या तक्त्याच्या अनुषंगानं खालील तक्त्यात दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा व त्यांचा वापर करून वाक्य तयार करा. अशा पद्धतीने जो काही तक्ता आहे तो तक्ता तुम्ही तुमच्या वहीमध्ये तयार करायचा आहे. आणि तयार केल्यानंतर विरामचिन्हांचं नाव लेखन करून कमीत कमी 2-3 वाक्य हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये त्या ठिकाणी तयार करा. आता या ठिकाणी हा जो तक्ता आहे, खालील तक्त्यात दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा व त्याचा वापर करून वाक्य तयार करा. या ठिकाणी पहिलं जे विरामचिन्ह आहे तेच म्हणजे काय आहे तर पूर्ण विराम आहे. वाक्य तुम्ही तुमच्या वहीमध्ये तयार करून लेखन करायचं आहे. दुसरं जे चिन्ह आहे ते त्या ठिकाणी अर्ध विराम आहे. तिसरं जे चिन्ह आहे ते चिन्ह आहे प्रश्नचिन्ह. त्याच्यानंतरचं चिन्ह जे आहे ते आहे उद्गारक चिन्ह किंवा उद्गारवाचक चिन्ह. त्याच्यानंतरचं जे काही चिन्ह आहे ते आहे एकेरी अवतरण चिन्ह. आणि सगळ्यात शेवट जे आहे ते आहे दुहेरी अवतरण चिन्ह. ही जी चिन्ह आहेत, चिन्हांचं नाव समोर तुम्ही लेखन करून पुढे जी वाक्य आहेत ती वाक्य तुम्ही त्या ठिकाणी तयार करायची आहेत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, फरक स्पष्ट करा. लिओनार्दो यांनी वर्णिलेला चित्रकला
व शिल्पकला यांतील फरक. त्या ठिकाणी 2 कॉलम तयार केलेले आहेत. डाव्या बाजूला चित्रकला आणि उजव्या बाजूला शिल्पकला. तशा पद्धतीने तुम्ही तुमच्या वहीमध्ये कॉलम तयार करायचे आहेत. प्रत्येक घटकाचे 3 त्या ठिकाणी मुद्दे आपल्याला सांगता येतील. शिल्पकलेमध्ये पहिला मुद्दा सांगता येईल, शिल्पकलेपेक्षा चित्रकला ही श्रेष्ठ आहे. आणि शिल्पकलेमध्ये पहिला मुद्दा सांगता येईल की चित्रकले इतकी शिल्पकला श्रेष्ठ नाही. चित्रकलेमध्ये दुसरा मुद्दा सांगता येईल, चित्रकला यांत्रिक नाही तर चित्रकाराची प्रतिभाशक्ती कार्यरत असते. शिल्पकलेमध्ये दुसरा मुद्दा सांगता येईल की शिल्पकला यांत्रिक असून मेंदूला कमी ताण देत असते. चित्रकलेमध्ये तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल, चित्रकार आपल्याला हव्या त्या गोष्टी चित्रात भरत असतो. आणि शिल्पकलेमध्ये तिसरा मुद्दा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की शिल्पकार दगडातला नको असलेला भाग काढून टाकतो आणि शिल्प त्या ठिकाणी घडवत असतो. या ठिकाणी प्रश्न दुसरा आहे, तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. या ठिकाणी 3 प्रश्न दिलेले आहेत. त्या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लेखन करून ठेवायची आहेत. तर अ, आ आणि ई असे 3 प्रश्न आहेत. त्यापैकी जो ई प्रश्न आहे, चित्रकार म्हणून लिओनार्दो हे अजरामर होण्याची कारणे, या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूयात. बाकीच्या 2 कृती प्रश्नांची उत्तरं ही तुम्ही तुमच्या वहीमध्ये लेखन करायची आहेत. तर लिओनार्दो यांनी चित्रकार होण्यासाठी अपार कष्ट घेतलेले होते. 13-14 वर्ष त्यांनी त्या काळातल्या श्रेष्ठ चित्रकारांकडे चित्रकलेचे शिक्षण घेतले होते. आपली चित्रे खरीखुरी वाटावीत म्हणून ते सर्व गोष्टींचे सूक्ष्मपणे निरीक्षण करत असत. साप, पाली, सरडे असे अनेक प्राणी जंगलामधून ते पकडून आणून ते त्यांचे निरीक्षण करत असत. मानवी देहाची रचना समजून घेण्यासाठी त्यांनी अँटोनियो डेल पोलिओलो या प्रसिद्ध शरीरशास्त्रज्ञांकडून शरीर रचना ही समजून घेतलेली होती. अशा प्रकारे चित्र तयार करण्यापूर्वी ते सर्व अंगांनी सूक्ष्मपणे अभ्यास करीत. असा अभ्यास आणि त्यांची प्रतिभाशक्ती यांमुळेच मॅडोना ऑन दी रॉक्स, लास्ट सपर आणि मोनालिसा ही त्यांची चित्रे आज जगभर त्या ठिकाणी गाजत आहेत. तर अशा पद्धतीनं आपलं जे काय स्थूल वाचन आहे ते स्थूल वाचन या ठिकाणी संपलेलं आहे. या घटकाच्या अनुषंगानं काही उपक्रम देखील त्या ठिकाणी आपल्याला तयार करता येतील. पहिला उपक्रम आहे, 5 भारतीय चित्रकारांची आंतरजालावरून माहिती मिळवा आणि ती वहीत लिहा. आंतरजालावरून म्हणजे इंटरनेटचा वापर करून गुगलवरनं त्या ठिकाणी सर्च करायचं आहे आणि ती माहिती मिळवायची आहे. दुसरा उपक्रम या ठिकाणी माझी आवडती कला या विषयावरती 15 ते 20 ओळीमध्ये त्या ठिकाणी माहिती लिहा. म्हणजेच निबंध वजा हा दुसरा त्या ठिकाणी उपक्रम असेल. तर याच ठिकाणी थांबूयात.